चला आवरले आता आमचं. आता आम्ही निघालोय इथून कालभैरवनाथाचं दर्शन घ्यायचं उज्जैनच्या आणि ओंकारेश्वरला निघालोय आता आम्ही. सगळं रेडी आहे, बॅगा वगैरे. आता निघतो इकडनं मी तुम्हाला ओंकारेश्वर कसं आहे दाखव. चला आता आम्ही निघालोय, रूम सोडली आहे उज्जैनमधून आणि ही आपली गँग आहे. सगळ्यांनी आपल्या आपल्या बॅगा घेऊन निघाले. आमचा एक दोस्त अर्जंटमध्ये घरी निघून गेला रात्रीच. त्याला काही कारणामुळं घरी जावं लागलं. पण मग बाकी आम्ही 5 जण आहे अजून. तर आता बाकीच्या ठिकाणी फिरणार आहे. गाडीकडे चालले बॅगा घेऊन. या ठिकाणी आमचे गणपती मंदिर आहे आणि या रोडला लॉजिंग होती. चला मग बाकी नंतर दाखवतो. चला आता निघालोय, गाडीत बसलोय आम्ही. आवाज घ्या. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. जय बोले. जय महाकाल. हे कोणची नदी? नर्मदा नदी. एकदम भारी पाणी, एकदम भारी पाणी. हे बघा आम्ही आलोय आता कालभैरवनाथाच्या मंदिरावर. तर इथे खूप गर्दी आहे. आज रविवार आहे म्हणून. आणि हा ॲम्बियन्स बाहेरचा. मंदिर कुठे रे? मध्ये जाऊन मंदिर दाखवतो मी तुम्हाला. अजून पुढे दुकान आहे चाललेलो आहे भाई. ते दुकान आहे जातानाचे. हाय ब्रो, हे घेऊन आले माल आणि काय इथं चांगलं लावलंय. गाडी एवढं ती मंदिर चालू होती. अरे मध्ये तू अरे
आता आहे ना मी चाललो होतो मस्तपैकी बाहेर, आमच्या मेहर भाऊंनी मला थांबवून घेतलं आणि आता काय सांगू मला एवढे हाल केले. का बरं? आयुष्यात सुखी नाही होणार रे. का बरं? अरे होती तर गरम एवढं होत होतं ना का आता बाहेर निघून येत होता. हा बाहेर निघून येत होतो. 2 तासाची लाईन होती इथं महाकालेश्वरला. मजाक नाही सांगत. महाकालेश्वर नाही, सॉरी काल भैरवला 2 तासाची लाईन होती. 12 वाजता लागलेलो होता. 2 वाजता बाहेर आलो. 2:30 वाजले. हा 2 वाजले. खूप गरम झालंय. आता आम्ही निघालोय. नेक्स्ट तुम्हाला दाखवतो स्पॉट. बाय बाय. हे मंगलग्रह मंदिर आहे. नवीन काम चालू आहे त्याचं. 3 मजली मंदिर आहे. खूप मोठं आहे. आता ते बघायचं आहे. की तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे मंदिर. हे बघा हे जुनं मंदिर आहे आणि त्याच्यावरती आता अजून वाढवत आहे. गर्दी कमी इकडे पण तरी नो रिक्स. 2 मिनिट साइड हो जाना. तुम्ही घेतलं हे साधे हो का? कितने का कर रहे हैं? 23. क्या 2300 का? नहीं 2300 का. देखा आपने लापरवाही का नतीजा है. किती केलं रे? 2300. सिलेंडर आळशी सर्वात आळशी प्राणी. किती लागला आपलं? चलो डबल एकदा टाकी पॅक केली. आता ओंकारेश्वरला चाललोय. एकदम घाटातला रस्ता आहे. मजा आली. मी पण गाडी चालवली आणि आता पुढे बघू काय काय बघायला भेटतंय. आता आम्ही आलो ओंकारेश्वरला. खूप वेळ झालाय. अभी मजा करेंगे. एक्टिविटी बंद नहीं होनी चाहिए. हाँ
पोरांचा प्लॅन चालू आहे आंघोळी करायला. गाडी लावली गाडीत आम्हाला बोटिंग पण करायची आहे, तर बोटिंगचं बघू आधी प्लॅन काय होतं काय नाही, मग नंतर आंघोळीचं ठरवू. आणि मंदिरात दर्शन करायला पण जायचंय, वेळ पण झालाय 6:30 वाजले. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग 12 किलोमीटर. भाऊचा अंदाज एकदम खराब आहे. 6 किलोमीटर ते डायरेक्ट 7 किलोमीटर प्रॉपर देत आहे भाऊ आम्हाला काहीच आयडिया नाही इथली, पण भाऊ एकदम भारी भारी सांगताय. मला ते देत आहे. तेव्हा यांना झाली काही, त्याच्यामुळे यांना काही ना काही मृत्यू द्यावा लागतंय. तेव्हा आता आम्ही उतरलोय, समोर नदीवरचा डॅम आहे आणि या साईडने रस्ता आहे, गाडी पार्क केली आणि चाललो आता मंदिराकडे. तर मी तुम्हाला नदी दाखवतो आणि मंदिर पण खूप मोठं आहे. आम्ही बॅक साईडने आलोय, तर बॅक साईडचा रस्ता आहे, एवढी गर्दी नाही, दुकान नाही. फ्रंट साईडने खूप गर्दी असते. मी ओंकारेश्वरच्या मंदिराकडे जाण्याचा मेन रस्ता आहे आणि चाललोय आता आम्ही. समोर खूप मोठी नदी दिसते, तिच्यावर आजूबाजूला मंदिर आहे. चला आता आम्ही बोटिंग करायला चाललोय. बोटिंगनी तिकडच्या साईडचं मंदिरात जाता येतं. या साईडला खूप मोठा डॅम आहे नर्मदा नदीचा आणि खाली नदीचं पात्र दिसतंय तुम्हाला. आणि इथे गंगा आरती समोर होती, तो स्पॉट आहे. आता बोटीतनं जायचं आहे आपल्याला मंदिराकडे. आणि हे बघा समोर हे दिसतंय ते मंदिर ओंकारेश्वर. हे बघा इथं आरतीची तयारी चालू आहे. आणि नर्मदेचं पात्र आहे, बोटिंग वगैरे चालू आहे इथं.
तर आम्ही पण बसणार आहे. ए चला ना, काय रे संदेश? थोडं हातपाय धुत आहे, मग बोटीतनं आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. फायनली बसलोय बोटमध्ये. आता आम्ही चाललोय मंदिराकडे. अंधार होत चाललंय. मुंबई का किंगोन, मुंबई का किंगोन. नाही नाही काढतोय ना. नको नको तिथून नको. ओम नमः पार्वती हर हर महादेव. हे ओंकारेश्वरचं मंदिरात आहे. तर बाकीचे मुलं मागं थांबले. मी शॉर्टकटमधून मध्ये घुसून पुढं आलो आहे. ते येत आहे, त्यांना बोलवलं फोन लावून मी. ते किती वेळ लागतो बघतो आणि त्यांच्यासाठी थांबतो आहे मी. खूप गर्दी आहे. जे लोक दर्शन घेऊन आलेले त्यांना मी विचारलं, ते बोलले 4 ते 5 तास लागेल म्हणे तुम्हाला दर्शन घेण्यासाठी. खूप मोठी रांग आहे मी बघतोय. आणि मंदिर पण एकदम खूप मोठं आहे. 6-7 मजले वरती चालत जायचं आहे. तर मी तुम्हाला वरती जाऊन दाखवतो आता. हे बघा, इथे आतमध्ये शिवलिंग आहे. एकदम गर्दी आहे, एकदम मोठा रस आहे. या साईडला 12 ज्योतिर्लिंगांचे फोटो लावलेले. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, भीमशंकर, रामेश्वर, नागेश्वर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, कृष्णेश्वर. आणि हे जे मेन मंदिर आहे आम्ही येऊन थांबलोय वरती. अजून 2 जण येत आहे. ते आल्यावरती जाऊ आपण. एवढे लोक आहेत. मूर्ती नाही आहे, मूर्ती खाली आहे. आम्ही दुसऱ्या मंदिरात चाललोय. कोणतं मंदिर आहे रे ते?
मालमेश्वर शिव मंदिरात चाललोय. आता इथले दर्शन झालंय. मी आम्हाला तुम्हाला ते तिकडचं दाखवतो मंदिर कसं आहे. हे बघा महादेवाची पिंड किती बनवलेली आहे. वाव, लोखंडी झुला बनवलेला आहे. हे बघा हा पूल आहे. खाली नर्मदा नदी आहे आणि हा पूल वरती पूर्ण स्टीलचा आहे. कसा आहे पूल? भारी वाटतंय का? हे बघा हा पूल लोखंडी, त्याचे केबल बघा किती जाडे जाडे आहे. एकदम भारी बनवलेलं आहे. आणि त्या साईडला अजून एक महादेवाचं मंदिर आहे, तिकडं चाललोय आता आपण. या साईडला ओंकारेश्वर होतं, त्याचं दर्शन झालंय. खाली बोटिंग वगैरे पण ॲक्टिव्हिटी केली आम्ही, खूप मजा आली. आता तुम्हाला दुसरं महादेवाचं मंदिर दाखवतो. हा बाजार आहे इथला. आम्ही चाललोय आता मंदिराकडे. हे बघा हे ममलेश्वर महादेव मंदिर आहे, एक्झॅक्ट समोर आहे ओंकारेश्वर मंदिराचं. ओम नमः शिवाय. अरे किती आकृती आहे. ओम नमः शिवाय. चला आता आज दर्शन झाले आमचे ममलेश्वर महादेव मंदिरात आणि खूप चांगले दर्शन झाले. गर्दी पण कमी झाली होती. आता आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालोय. लय दमले पोरं. हे बघा आता आमचे प्रसाद भाऊ जास्त दमले. नाही प्रसाद भाऊ संदेश भाऊ. आणि आता आम्ही आमचे बंधू सारखे हरवत राहतात. भाऊ आद्या आता चाललोय आता गाडीकडे. काय झालं? इकडूनच माहिती आहे चालू ना आपण पाण्याच्या बाजूला आलोय. आता चाललोय आम्ही गाडी आणि नंतर नाशिकला निघतोय लगेच. पुढे जाताना रस्ता वगैरे दाखवतो तुम्हाला, कुठे कुठे थांबेल काय कर. बाय बाय. महादेवाचं पिंड बघा किती मोठमोठं आहे इथं विकण्यासाठी. बजरंगबलीची पण मूर्ती. हे मार्केट आहे मेन. आता गाडीकडे चाललोय आता आम्ही. गाडी खूप लांब लावलेली होती, पार्किंग खूप लांब आहे. आणि हा मार्केट एरिया आहे.
मित्र भेटले आमचे. कुठे रे आपण, हे कोणता आखाडा आहे? श्री पंचायती आखाडा आहे, इथे आलो होतो. आमच्या मित्राचे गुरु आहे त्यांना भेटायला, आणि तिथे मित्र भेटले नाशिकचे. आता निघालोय आम्ही. तुझ्याकडे काय? जय श्रीराम. हा बघा, हा आखाडा आहे आणि तिथे गुरु बसलेले आहे. खूप मोठी जमीन आहे इथं, 100 एकर जमीन आहे या आखाड्याची. आणि इथं त्यांचं कुटी आहे. जेवण वगैरे केलं आम्ही आणि आता गाडीत बसतोय, निघतोय नाशिककडे. आम्ही पाणी घेण्यासाठी थांबलेलो आहे. ही आमची गाडी आहे आणि ढाबा आहे तिथं थांबलेलं आहे. लवकरच निघतो आम्ही. मुंबई आग्रा हायवेला आहे. आता 3-4 तासात पोहोचून जाऊ. तर सगळं तुम्हाला सकाळी दाखवतो. बाय बाय अमोल. या अमोलचं कौशल्य निवास. ते शुभमचं कुठे आहे काय माहिती. ब्लॉग पाहायला फॉलो करून ठेव. येस, बाय बाय. बाय बाय. गुड नाईट, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे, पोचले आता आम्ही. आता घरी झालं मी. फायनली मी आलोय माझ्या पार्किंगमध्ये घराच्या. तर मी आलोय आता घरी. बाय बाय.